उद्यापासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाच्या संदर्भात विरोधकांचं नेमकं म्हणणं काय बघूयात। जे महाराष्ट्र द्वेष्टे आहेत त्यांच्या चहापानाच्या कार्यक्रमाला जायचं म्हणजे पाप तर आहेच, पण मला वाटतं ज्या पद्धतीने हे महायुती किंवा महाझुटी सरकार म्हणजे एक भाजप पक्ष आणि दोन गद्दार गँग हे जेव्हा आपण पाहतोय ज्या पद्धतीने हे सरकार चालवण्याचा प्रयत्न करतायत, तीन दिशेला तीन तोंड आहेत, एकामेकांमध्ये भांडण आहेत, मग ती बंगल्यांवर नसतील, गाड्यांवरनं आहेत, कुठच्या जिल्ह्याचे कोण मालकमंत्री बनणार, कोण पालकमंत्री बनणार, या खात्यातून त्या खात्यात पी येतात की नाही येत। राज्यातली सगळी स्थिती बघितली आत्ताच्या घडीला, मग कायदा सुव्यवस्थेची असेल, राज्यात बोकाळलेला भ्रष्टाचार असेल, त्याचप्रमाणे या सरकारमध्ये ज्या पद्धतीनं तीन पक्षामध्ये तीन तोंड झालेले आहेत, शक्तीपीठ मार्ग जो आवश्यक नाही तो करण्याचा अट्टहास आहे। आणि म्हणून या सगळ्या विषयामध्ये निश्चित अधिवेशनात तर आम्ही आवाज उठवू, परंतु सरकार या सगळ्या विषयात पूर्णपणे अपयशी ठरलेलं आहे। या तिघांमध्ये समन्वय नाही हे स्पष्टपणाने सामोरे येत आहे। उघडपणाने कोणीतरी व्हिडिओ बाहेर काढतो, कोणीतरी काळी पूजा होत असल्याचं दाखवतो, ते काळी पूजा करतात त्या काय करतात त्याची आम्हाला काही घेणं देणं नाही। पण प्रश्न आहे की पुरोगामी महाराष्ट्रामध्ये त्या काळ्या पूजेला एवढं महत्व कधीपासून यायला लागलं, याच्यातनं काय प्राप्त होतं। जिथे जावं तिथे नगरसेवक फोडण्याचे प्रकार सुरू झालेले आहेत। हे नगरसेवक फोडताना 3-3 कोटी 5-5 कोटी घेतल्याचं दिल्याचं दावा छुपेपणाने उघडपणाने त्यांच्याच पक्षातली लोक करतात, कारण का त्यांच्याच पदाला धोका निर्माण झालाय। 3,000 कोटी रुपये एकाच टेंडरमधनं खाणार असा, एका टेंडरमधनं 3,000 कोटी रुपये काय होणार आहे महाराष्ट्रात। 12 कोटी जनतेचे पैसे तुम्ही असे खाणार आणि असे मुक्त हस्ताने वाटणार।